दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत तसेच आंदोलनावर कथित लाठीचार्ज झाल्याच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सांगली जिल्हा शाखेच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। तसेच विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या भाजप नेते सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचाही तीव्र निषेध करण्यात आला। या आंदोलनात शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, भगवानदास केंगार, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, शाकिरा जमादार, उपजिल्हा संघटक साजिदभाई पठाण, शिवा आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर, मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, संजय पाटील, सांगली तालुका प्रमुख प्रताप विचारे, भरतदादा पाटील, सांगली शहर प्रमुख मयूर घोडके, कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे, अभिजित गद्रे, फिरोजभाई मुलानी, कुबेरसिंग राजपूत, बाबू पानवाले, सर बिस्मिल्ला शेख यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवून त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली। विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलन दडपण्याचं काम जे काय मोदी सरकार भाजप सरकार करत आहे त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी पहिला जाहीर निषेध करतो। आणि जे आंदोलन चालू आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे काय दंडुकशाही घेऊन दिल्ली पोलिसांना हाताशी धरून विद्यार्थ्यांवर जो अन्याय अत्याचार होत आहे तो थांबवावा या ठिकाणी दिल्ली पोलिसांचा मी जाहीरपणे निषेध करतो। त्याचबरोबर सांगलीमध्ये एक सदाभाई खोत म्हणून आहे जे खडकनाथ कोंबडी चोर आहे, या कोंबडी चोराने विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हटलंय, तर विद्यार्थी अतिरेकी नाही आहेत, विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहे आपल्या। तर या सदाभाऊला सांगायचं आहे मला की त्या अतिरेकी नसून तुम्ही अतिरेकी आहे। त्याचं कारण असं की भाजपनं पाळलेला तुम्ही कोंबडा आहेसा, त्यांनी आरव म्हटलं की तुम्ही आरवायचं, सकाळ दुपार संध्याकाळ बघायचं नाही, वरनं आदेश आला की आरवायचं। या कोंबड्याला मला सांगायचं आहे की तुमचा मोठा भ्रष्टाचार होता, कडकनाथ कोंबडीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे तुम्ही पैसे घेतले होते आणि ते पैसे लाटलेले आहेत आणि ते पैसे लाटायसाठी तुम्ही शेतकरी संघटना सोडून भाजपमध्ये गेलात हे विसरू नका। तुम्ही जर विद्यार्थ्यांच्या नादाला लागला आणि जर कुणाला अतिरेकी म्हणाला तर तुमचा आम्ही आज चप्पल मारून निषेध केलाय, पण जर तुम्ही समोरासमोर जर दिसला तर शिवसैनिक आमचा तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही जिथं दिसाल तिथं आम्ही तुम्हाला चप्पल न मारू। त्याचबरोबर आता जे जंतर मंतर आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये काय गैरप्रकार दिसत आहेत तर ते स्टुडंट कुठलेही गैरप्रकार करत नाही आहेत। त्यात आम्ही बघितलं की भारत सरकारच्या विरोधात घोषणा किंवा पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह अकबर हे भाजपने सोडलेलेच प्यादे आहेत, हे कुठलेही स्टुडंट नाहीत किंवा कुठल्याही पक्षाचे नाहीत। तर याने भाजपवाल्याने यांना त्या आंदोलन चिघळवण्यासाठी, आंदोलन बिघडवण्यासाठी त्यांना पाठवलंय। या भाजपच्या बऱ्याच थेऱ्या आम्हाला माहिती आहेत, या भाजपनं थेऱ्या करू नये। जे विद्यार्थी आहेत त्यांचे काय मागण्या आहेत त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा त्यांनी ताबडतोब घ्यावा, अन्यथा ही परिस्थिती एकंदरीत बघायचं तर नेपाळसारखी परिस्थिती होत चाललेली आहे। ही परिस्थिती थांबवायची असेल तर पहिला त्याचा राजीनामा घ्या आणि जे आंदोलन विद्यार्थ्यांना अन्याय व्हायला लागलाय तो थांबवा। त्याचबरोबर एका पोलीस अधिकाऱ्यानं एका मुलीला अगदी छातीजवळ हात नेऊन धरून वडावडी केलेली आहे, त्याला ताबडतोब निलंबित न करता त्याला कायमचं त्याला नोकरीवरून काढून टाकावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। पुन्हा एकदा सांगतो, भाजप सरकार, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करत आहे।